नमस्कार, मैं हूं जेपी जायसवाल। आप देख रहे हैं सर्च इंडिया 24 न्यूज। आइए नजर डालते हैं आज की कुछ प्रमुख खबरों पर। पालघर जिले के बोईसर में टीमा सेफ्टी 2026 कार्यक्रम का आयोजन। पालघर जिले के बोईसर स्थित तारापुर इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन टीमा द्वारा टीमा सेफ्टी 2026 कार्यक्रम का आयोजन किया गया। ये कार्यक्रम 4 मार्च 2026 को दोपहर 2:30 बजे से 4:30 बजे तक प्रारंभ हुआ और यह 12 मार्च 2026 तक चलेगा। इस कार्यक्रम का उद्देश्य इंडस्ट्रियल क्षेत्रों में कार्यरत कर्मचारियों की सुरक्षा, मशीनों की सुरक्षा, रोड और रास्तों की सुरक्षा, गटर लाइन, ईटीपी, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट तथा अन्य औद्योगिक सुरक्षा से जुड़े विषयों पर मार्गदर्शन देना है। कार्यक्रम में टीमा के पदाधिकारियों सहित विभिन्न उद्योगों के प्रतिनिधि उपस्थित रहे। उपस्थित प्रमुख पदाधिकारी इस प्रकार रहे: डी.के. राउत, टीमा प्रेसिडेंट पापा ठाकुर, वाइस प्रेसिडेंट नीलेश पाटिल, वाइस प्रेसिडेंट एस.आर. गुप्ता, सेक्रेटरी एम.पी. तोतईवाड़, ज्वाइंट डायरेक्टर पालाघर डिवीजन प्रवीण कुमार, प्लांट हेड JSW स्टील कोटेड प्रोडक्ट लिमिटेड, MIDC तारापुर बेलजी भाई गोगरी, टीमा एडवाइजर रवि भावसार, प्रेसिडेंट आरती फार्म, प्लॉट नंबर E50, MIDC तारापुर, इवेंट मैनेजमेंट एवं जिम्मेदारी। इस दौरान केमिकल, टेक्सटाइल, इंजीनियरिंग और फार्मा कंपनियों सहित विभिन्न उद्योगों के कर्मचारियों को सुरक्षा के विषय में विस्तृत जानकारी दी गई। कार्यक्रम में टाटा स्टील, विराज प्रोफाइल, जिंदल सहित कई बड़ी कंपनियों के अनुभव साझा किए गए और कर्मचारियों को सुरक्षा नियमों का पालन करने के लिए प्रेरित किया गया। टीमा द्वारा आयोजित इस सेफ्टी अभियान का मुख्य उद्देश्य यह है कि इंडस्ट्रियल क्षेत्र में काम करने वाला हर कर्मचारी सुरक्षा नियमों को समझे और उनका पालन करे, जिससे किसी भी प्रकार की दुर्घटना से बचा जा सके। बोईसर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। ठेवला तर फक्त तो मटेरियल नेणे आणण्याचं काम करेल, बाकी काय काम करायचं आहे? तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो जो माणूस लागेल तो एज्युकेटेड लागेल, त्याच्या फील्ड मधल्या आवश्यक क्वालिफिकेशन नुसार. दॅट्स कॉल्ड एज्युकेशन. आणि हे एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे शॉप फ्लोअरला पण. कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई आपल्याकडे आहेत, ते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवलं, हाताळलं, त्यांना चांगली माहिती दिली तर निश्चित त्यांचा परिणाम चांगला होईल. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या, एंगेजमेंट आली, एज्युकेशन आलं, की ऑब्व्हियसली एम्पॉवरमेंट. एम्पॉवर काय आहे? कळत नकळत निर्माण झालेले अधिकार. आजच्या सकाळच्या आमच्या ओपनिंग कार्यक्रमामध्ये आमच्या साईट हेडनी डिक्लेअर केलं, कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई तो अर्धा दिवस फक्त कंपनीत आलेला असेल, काम करायला आलाय आणि फक्त अर्धा दिवस झाला आणि त्याच्या लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी अनसेफ आहे आणि त्याला असं वाटलं की मी एखाद्याला सांगितलं आणि त्याने ऐकलं नाही, तर त्यांनी कोणत्याही लेवलला जावं, त्यांनी कोणत्याही सिनियर मोस्ट माणसाकडे जावं आणि त्याची कंप्लेंट करावी आणि त्याची दखल अंदाजी त्या माणसाने घ्यायलाच पाहिजे. दॅट्स कॉल्ड एम्पॉवरमेंट. त्या माणसाला दिले गेलेले अधिकार. असं नाही म्हणत आपण की कॉन्ट्रॅक्टचा माणूस तो काल परवा आलाय, तो आपल्याला काय शिकवणार? माझ्यासारखा माणूस म्हणाला की 34 वर्ष इंडस्ट्रीमध्ये मी हेच करतोय आणि मी काय शिकणार? पण होऊ शकतं की आपलं दुर्लक्षित होऊ शकतो आपण. अनसेफ कंडिशन्स असतात, ते आपल्या लक्षात येत नसतात. ऍक्ट लोकांकडून होत असतात, तेवढं बारीक लक्ष आपलं नसतं. तर ह्याला म्हणतात एम्पॉवरमेंट. की जर एखाद्या माणसाच्या लक्षात येत असेल तर त्याचं पद काय, तो कोणत्या प्रकारचा, तो कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई भले असेल, ते विचारात न घेता त्यांनी केलेली सूचना आपण अंमलात आणणं आपल्या प्लांटच्या सेफ्टीसाठी गरजेचे. दॅट्स कॉल्ड एम्पॉवरमेंट. आता हे तिन्ही एकत्र आले की काय घडणार? ऑब्व्हियसली एनहान्समेंट. Through TIMA mark, and this has certainly helped the different industries. As you have seen that the accident doesn't happen only in chemical industries. Whenever it is an accident, people always, or when it is to be a precaution to be taken, yes, it's only a chemical industries who has to do this. No, it has to be in every type of industry, whether it is textile weaving, textile processing, engineering, or any other industries, service industries, for that matter fabrication, welding and all that.
But these industries are being overlooked, they themselves overlook. That nothing can happen in their industries. शासकीय यंत्रणाला माहिती दिली होती, त्याच्यानंतर काही काही झालं नाही, काही झालं असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही ज्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा आम्ही प्रशासनाला अलर्ट करत होतो आणि त्या ठिकाणी आम्ही अलर्ट केलं. परंतु एखादा मोठा अपघात होऊन इंडस्ट्री बंद होणे हे काही योग्य नाही, इंडस्ट्रीच्या हिताचं नाही आणि कामगारांच्या हिताचं नाही. त्याने मेसेज हा उद्योग क्षेत्रातला वेगळ्या पद्धतीने जातो. इंडस्ट्री ही चालावी, परंतु इंडस्ट्रीनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. कालच्या ॲक्सिडेंटमध्ये असं आहे की विंड शॉट जे होतं ते कुठल्याही इंडस्ट्रीला मला या ठिकाणी दिसलं नव्हतं. लोक सैरावेरा पळत होती आणि म्हणून ती बाई जी होती ती इफेक्टेड झाली, कारण तिला दिशा समजत होती कुठल्या ठिकाणी. आपला मत काय, कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार? आपण मागे 7-8 महिन्यापासून नवीन म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कन्सेप्ट घेतलेला आहे. प्रत्येक इंडस्ट्रीचे जे काही हजार्ड्स आहेत त्यानुसार आपण ट्रेनिंगचं एक मॉड्यूल डिझाईन केलेलं आहे आणि त्या मॉड्यूलनुसार म्हणजे आपण इथे टीमा आणि डीच्या माध्यमातून दर महिन्याला एक केमिकल एक्सपर्टकडनं ट्रेनिंग घेतो आणि जवळपास त्या ट्रेनिंगसाठी 150 ते 200 फॅक्टरीचे जे काही सेफ्टी ऑफिसर्स असतील, ऑपरेटर्स असतील, डॉक्टर्स असतील ते लोक इथे येतात आणि आपण त्यांना ट्रेनिंग देतो. त्याचप्रमाणे डीच्या माध्यमातून आपण काटेकोरपणे आपल्या इन्स्पेक्शनची तपासण्या करतो. Organization, I think this can be ratified by the Totewal Sahib. Is the only organization consistently celebrating the safety week for so many years. And this has definitely proved to be useful for the industries. कंटिन्यू करा आपल्या कार्यस्थळावरती. आता जवळजवळ आपण आपल्या सांगता समारोहाकडे येऊन ठेपलेलो आहोत. तर मी माननीय संदेश पाटील इस्टीम ऑर्गॅनिक्स यांना विनंती करेल की या दिवसाच्या निमित्ताने माननीय श्री टोटेवाल साहेबांना एक भेटवस्तू देऊन त्यांचा या कार्यक्रमाचा आपण समारोप करणार आहोत. इंडस्ट्रीचे आमच्यापेक्षा उच्च शिक्षित आहेत, परंतु मला हे म्हणायचं की या ठिकाणी तुम्ही सुरक्षित नाहीये. तुम्ही आल्यानंतर या हॉलमध्ये काय नोटेट केलं मला इतकं सांगा. मी सांगतो खात्रीने की या ठिकाणी तुम्ही सुरक्षित नाहीये. तुम्ही एक्सपर्ट आहात इंडस्ट्रीची, तुम्ही सराउंडिंग एरियाला पहा काय आहे या ठिकाणी ते धोकादायक स्थिती. हे पहा इलेक्ट्रिक बोर्ड आहे, त्या ठिकाणी कपडा लावलेला आहे, कधी स्टॅटिक कलर येऊन. थैंक्स फॉर वॉचिंग. सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें. अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें.